गुड मॉर्निंग पीपल, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. मला अजून थोडं बरं वाटत नाही आहे म्हणून हा असा चेहरा आहे. ठीक आहे, पण इट्स ओके. आराम केलं की जरा वाटेल बरं. तर मी निघाली आहे ऑफिसला आणि आज मंगळवार आहे, माझा उपवास आहे. मी आरामशीर उठली आणि उठली तर बघत होते बाहेर छान असा पाऊस पडत होता आणि परत झोपायची इच्छा झाली. पण ही शाळा नाही आहे, तिथे आपल्याला सांगणार नाही की आज शाळा बंद आहे, झोपा. ऑफिसला यावं लागतं ना. तर आवरलं सकाळी पटापट. रिथानाला 2 दिवस झाले ती माझ्या मागे लागते. मला ऑफिसला यायचं, मला ऑफिसला यायचं. आता ही ऑफिसला येऊन काय करणार आहे ते देवालाच माहिती. तरी पण लहान मुलं माहिती आहेत ना कशी असतात. मला ऑफिसला यायचं आहे. बिचारी खूप रडत होती. कसं तरी तिला सासूबाईंनी घेतलं. ठीक आहे. आणि रिधान चहा बिस्किट खात होतं, त्याला पण क्लासेस सोडायचं होतं. दोघं असले की घरात जाम त्रास देतात, जाम इतकी मस्ती करतात ना की कळतच नाही काय बोलावं दोघांना. तर चाललं आहे आता तिला डॉक्टरकडे न्यायचं आहे उद्या किंवा परवा. मी तिला डॉक्टरकडे ऑफिसमधला स्पेसिफिकली हाफ डे घेऊन जाणार आहे. आणि बाकीच्या गोष्टी पण मला आवरायच्यात. ती परत गावी जाणार आहे, पण अजून डिसाईड नाही झालं की कधी गावी जाणार आहे. तर डॉक्टरकडून आली, डॉक्टरने गोळ्यांचा कोर्स दिला. तो पूर्ण झाला की मग मी परत तिला घेऊन येईल दाखवण्यासाठी. पण तोपर्यंत तरी ती गावीच नाही. तर ते मी पोचते ऑफिसच्या, ते भेटूया संध्याकाळी. बाय. हॅलो पीपल, आज आहे पाऊस. मी चालली आहे घरी. मला ऑलरेडी वाजले आहेत 7:15 वाजले असते मला घरी निघायला. ठीक आहे. आणि मी आणि एवढी खतरो की खिलाडी ना, मागे ही पेटी दिसेल लालवाली, तरी पण मला ना फक्त शहाणपणा करायचा. तुम्ही या पेटीच्या बाजूने जाते, पण उद्यापासून असं होणार नाही. मी ह्या रोडने जाणार आहे, मी क्रॉस करून जाईल. ठीक आहे. कधी कधी भीती वाटते जास्त इलेक्ट्रिक सप्लाय झाला तर. ठीक आहे. आणि आता पावसाला आत्ताच पडायचं होतं, इतके दिवस पाऊस होता. पण आता मी ऑफिसला आहे ना, चालली ना घरी, चुकी कशी जाऊ म्हणून काय ठरवलं आता पडायचं. जास्त शूट नाही करत आहे ना तर मोबाईल खराब व्हायचा. चला ठीक, बाय, टाटा. हॅलो. तर माझं आवरलं आहे घरातलं काम आणि मी बसली आहे व्हिडिओ शूट करायला, कारण का मी 2-4 गोष्टी घेतल्यात ज्या मला तुम्हाला दाखवायच्या. ठीक आहे. आज मी घरी उशिरा आले कारण का मी गेले होते घाटकोपर स्टेशनला. रिधानच्या 2-4 गोष्टी घ्यायच्या होत्या स्पेसिफिकली. तर रिधानला जी चप्पल मागते स्कूलमधलं ती इथं भेटली नाही, पण हे मी घेतलेत क्रॉक्स. घाटकोपरला एक छान दुकान आहे, कॉर्नेट की कोर्नेट म्हणून आहे, माहीत नाही मला, स्पेसिफिकली नाव लक्षात नाही आहे. तिथे मी ही क्रॉक्स घेतले रिधानला. 290 खरंच खूप छान भेटले. तुम्ही पण तिकडूनच घ्या. खरंच सुंदर कलेक्शन आहे लहान मुलांचं, मोठ्या माणसांचं नाही, लहान मुलांचं छान कलेक्शन आहे. आणि हा रेनकोट घेतला आहे मी रिधानला. कलर पण एकदम छान होता आणि कोणी विचार पण नसून केला की असा कलर रेनकोटचा एवढा असा भारी दिसेल. तर हा आहे मिकी माऊसचा रेनकोट. आणि मागे आहे ना जी आपली बॅग्स आहे ना, त्याच्यासाठी त्या लोकांनी थोडं एक्सटेंडेड व्हर्जन दिलं आहे हे असं रेनकोटचं, म्हणजे रेनकोट फाटणार नाही. ठीक आहे. आणि मी घेताना त्याच हिशोबाने घेतलं आहे जेणेकरून त्याच्या बॅगला कवर न घालता मस्त पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. कवर न घालता डायरेक्ट रेनकोट घातला की त्याची बॅग पण कवर होईल आणि भिजणारही नाही. आणि मी रेनकोट खूप मोठा घेतला आहे त्याचा, जो त्याला गुडघ्याच्या पण खूप खाली येतो. ठीक आहे. या 2 गोष्टी मी रिधानसाठी घेतल्या. आणि माझ्यासाठी खूप छान स्वस्त आणि मस्त टॉप घेतलेत मी. तर मध्ये मी माझ्या फेसचा कलर अनालिसिस केला होता. ठीक आहे. जर तुम्हाला पण तो प्रॉम्प्ट हवा असेल तर तुम्ही मला DM करा, मी तुम्हाला सांगेल. तर हा एक टॉप घेतला, सिम्पल टॉप आहे, काही नाही आहे, सिम्पल टॉप आहे. 250ला घेतला घाटकोपर स्टेशनवरनं. ठीक आहे. आणि ॲज युजल तुम्हाला माहिती असेल की नाही माहीत नाही, पण मला फ्लावर प्रिंट खूप आवडतात, छान वाटतात ह्या फ्लावर प्रिंट. माझ्याकडे खूप सारे फ्लावर प्रिंटचे ड्रेसेस आहे. नॉट इवन दॅट, माझ्या उशीचे कलर पण फ्लावर प्रिंट आहे. हे बघा, हे ऑब्सेस्ड आहे मी फ्लावर प्रिंटवरती. खरंच माझ्याकडे ऑलमोस्ट सगळे वन पीस हे फ्लावर प्रिंटवाले आहेत. ऑलमोस्ट म्हणजे असे 4-5च वन पीस असतील जे प्लेन कलरमध्ये असतील किंवा 1-2 कलर असतील. ठीक आहे. बाकीचे सगळे माझे फ्लावर प्रिंटवाले कपडे. ठीक आहे. माझे 2 टॉप आहेत, एक ऑरेंज कलरचा आहे जो मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये घातला आहे. ठीक आहे. आणि एक येलो कलरचा आहे जो माझी एक खूप चांगली मैत्रीण, जेव्हा मी लास्ट टू लास्ट ऑर्गनायझेशनमध्ये होते, नेहा सिंग. ठीक आहे.
तिने मला गिफ्ट केला होता. मी ना त्या सरनेमध्ये कन्फ्यूज होते, जे मी तुम्हाला नेहमी सांगितलं की स्लिप ऑफ टंग किंवा माझा मेंदूमध्येच फ्रीज होतो. मी गोष्टी सोप्या सोप्या विसरते, मी खरंच विसरून जाते आणि मग मला 10 मिनिटांनी आठवतात अरे मला ही गोष्ट करायची होती. तर नेहा, दिस इज फॉर यू. नेहाने मला एक खूप छान सुंदर टॉप गिफ्ट केला होता. एक मस्टर्ड कलरचा आहे आणि त्याच्यावरती लोटस आहे, ठीक आहे, कमळ. आणि मला वाटतं उद्या आहे बुधवार, ठीक आहे, मी उद्या किंवा परवा तो टॉप घालेल, तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल. तो टॉप तिने मला गिफ्ट केला होता आणि तिच्याकडे पण ना तिचा वॉर्डरोबच एवढा छान आहे ना की मला तो खूप आवडतो. आणि मी तिला नेहमी म्हणते आपण एक दिवस शॉपिंगला नक्की जाऊ. काहीतरी आलं घरात, फुलपाखरू आलं घरात, ठीक आहे. रात्रीचे वाजले आहेत आय थिंक 12:30 आणि घरात फुलपाखरू आलं आहे. आता मला माहीत नाही घरामध्ये फुलपाखरू येणं हे चांगलं आहे की नाही आहे, पण बाहेर पाऊस खूप पडतो म्हणून मे बी ते घरात आलं असेल. तर हे होती आजची शॉपिंग. अय्या पडलं 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 पडलं. लेट मी शो यू गाईज. ते बिचारा पंख्यामध्ये अडकलं आणि पडलं. हे बघा इथे. आता याला हात लावला तर ते मरेल, ठीक आहे. आणि मला कोणाला मारण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. बाहेर मस्त पाऊस पडतोय. रिथान्या झोपली आहे मस्ती करून रडून. तिचं 2 दिवस झाले तिचं रडणं खूपच चालू आहे, ठीक आहे. ती मला ऑफिसला यायचं आहे, आल्यावरती पण काय रिधानची कंप्लेंट करते ही मुलगी. आणि मुली लहानपणापासून कंप्लेंट बॉक्सच असतात माहिती मला, ठीक आहे. दादा मोबाईल बघतो, दादा अभ्यास नाही करत, दादाने मला त्रास दिला, दादा मस्करी करतो, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या चालू असतात, ठीक आहे. आणि रिधान अति आघाव शहाणपणा मुलांचा जो असतो तो रिधानमध्ये, ठीक आहे. मुलंही स्वतःला अतिशहाणी समजत असतात. मी असं करत नव्हतो, तिने मला त्रास दिला म्हणून मी तिला त्रास दिला. आता ही 2 वर्षाची मुलगी 7 वर्षाच्या मुलाला त्रास देऊ शकते का? नाही. पण मुलं ती शेवटी त्यांना कोणच काय बोलणार, त्यांना स्वतःचं खरं करायची सवयच असते, ठीक आहे. मग ते 7 वर्षाची असू की 70 वर्षाची, त्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही आपण, ठीक आहे. तर ही माझी 2 मुलं आणि आज त्यांची झाली शॉपिंग. रिथानाला खूप टॉप्स आवडले पण मी ठेवून घेतले, नाहीतर ते झाडू पोसायला झाले असते आता 2 तासात, ठीक आहे. तो आजचा व्हिडिओ एवढाच आहे. बाकीच्यासाठी आपण उद्या भेटूया. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब. थँक्यू. तर हा पडतोय मस्त पाऊस आणि ह्या खालच्या ज्या बिल्डिंगच्या लाईट आहे ना त्याच्यामुळे ना असं वाटतंय धुकं निर्माण झालंय, ठीक आहे. पण हे धुकं नाही आहे, ही हवा आहे आणि ज्याच्यामुळे जे पावसाचे दवबिंदू असतात ते छान उडता येते. पण त्या लाईट्समुळे ना तो इफेक्ट खूप छान जाणवतो आहे, ठीक आहे. आणि अजून पणही छान असा एकदम असा घनदाट असा पाऊस नाही पडला आहे जसा पडायला पाहिजे नाही, जेणेकरून जे आपले तलाव आपण जे वर्षभरात खाली करतो, ठीक आहे, ते अजून पण भरले नाही आहेत. आपली पातळी ही खूप खाली आहे पाण्याची. तर मी सगळ्यांना हेच सांगेल की प्लीज 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 तुम्ही पाणी जपून वापरा, पाणी स्टोअर करा, वॉटर हार्वेस्टिंग करा, ठीक आहे. थँक्यू गाईज.